कल्याण समिती नांदेड वाघाळा महानगरपालिका नांदेड येथे कार्यरत आहेत। गीता परिवाराच्या अध्यक्षा सो सारिका बंग मॅडम आणि सचिवा डॉक्टर उर्मिला मालो मॅडम यांना मी नागापूरकर सर जे नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव आहेत यांचं स्वागत करण्याची विनंती मी गोपालजी बंग आणि डॉक्टर यशवंत चव्हाण सर यांना करते। स्वागत करण्याची विनंती मी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कुमारी सोनाली केंद्रे मॅडम यांना करते। मॅडम यांना करते। विनंती आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रशांत चौधरी सर यांना करते। श्री गोविंद देवगिरी जी महाराज है। गीता परिवार बालकों पर संस्कार देने का कार्य करती है। गीता परिवार की भगवत गीता, भारत माता, भगवत भक्ति, विज्ञान, दृष्टिकोण ये चार ही सूत्रों से बंधा है। ये चार ही सूत्र स्वामी विवेकानंद जी में दिखे, इसलिए पांचवा सूत्र है स्वामी विवेकानंद। ये गीता परिवार की पंचसूत्री है। आजकल माँ बाप जॉब करते हैं, बिजनेस करते हैं, तो उन्हें समय नहीं मिलता, तो हम लोग हर साल एक 5 दिन या 7 दिन का गीता परिवार का संस्कार शिविर बच्चों के लिए लेते हैं और उसमें पूरी दिनचर्या बताई जाती है। गीता परिवार गीता जयंती, स्वामी विवेकानंद जयंती, सावित्रीबाई फुले जयंती, गोकुलाष्टमी, मातृपितृ पूजन ये सब लेता है। स्वामी जी का घोष वाक्य है, हर घर गीता, घर घर गीता। हमारा सौभाग्य है कि हमें पीपल्स हाई स्कूल के हर समय प्रोग्राम लेने के लिए सहयोग करती है। जरूरतमंद बच्चों को ड्रेस देने का विचार दागड़िया भाई साहब के मन में आया और गीता परिवार के सभी सदस्यों ने उसे पूरा किया। उन सभी का बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद मॅडम। अतिशय वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचण्याचं काम गीता परिवार सतत करत असतं। प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरचं हास्य हेच आपल्या समाजाचं खरं सौंदर्य आहे। आज या छोट्याशा उपक्रमातून अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे। शालेय गणवेश हा फक्त एक पोशाख नाही, तर तो समानतेचा, शिस्तीचा आणि स्वाभिमानाचा संदेश देणारा आहे। लहान मोठा असा कोणताही भेद न ठेवता प्रत्येक विद्यार्थी एकाच ओळखीने ओळखला जातो, आपल्या शाळेचा विद्यार्थी म्हणून उभा राहतो। हीच गणवेशाची खरी ताकद आहे आणि याच गणवेशाचं वितरण करण्याची विनंती मी व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवरांना करते। वैष्णवी लोखंडे, वैष्णवी लोखंडे, वैष्णवी लोखंडे, विठ्ठल कदम, हो बोल
रुद्र फुके यांनी देखील विद्यार्थ्यांना प्रवेश वाटपासाठी यावं. सौरभ सोनटक्के राजारामजी काबरा सर यांना देखील निवेदन आहे की त्यांनी देखील गणवेश वाटपासाठी भव्या पाटील दुर्गाप्रसादजी तोष्णीवाल सर, अमृता अडगुलवाड, गीता परिवाराच्या सदस्यांच्या हस्ते हे गणवेशाचं वितरण होत आहे. रमेशजी सारणा सर, गणेशजी बजाज सर, डॉक्टर यशवंत चव्हाण सर यांनी इथे विद्यार्थ्यांना एक कार्यक्रम स्वरूपामध्ये गणवेश वाटप करायचा आहे. सी भगवानदासजी मुतडा सर, गोपालजी ग सर, विद्यार्थी गौरी सोनटक्के, आदिती सुमता फटकर, श्रावणी बनसोडे, वेदिका धोंडे, संध्या कळसे, स्वरा सोनकांबळे, सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं इथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं, आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. बोल भारत माता की, भारत माता की, भारत माता की. गीता परिवार नांदेड तर्फे आज आपल्या या शाळेमध्ये 86 विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय CA डॉक्टर प्रवीणजी पाटील साहेब, आपल्या महानगरपालिकेच्या सभापती शिक्षा महिला व बाल कल्याण सौ सतीशाजी सोनी, तसेच पीपल्स हायस्कूल शालेय समितीचे अध्यक्ष सरदार नवनिहाल सिंगजी जागीरदार, गीता परिवाराच्या अध्यक्ष सारिकाजी बंग, कोषाध्यक्ष नारायणजी मामडी, सचिव डॉक्टर उर्मिलाजी मालू व नांदेड गीता परिवाराचे संस्थापक अध्यक्ष व माझे गुरु ॲडव्होकेट CB दागडे साहेब व तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. गीता परिवार काय कार्य करते याबद्दल आपल्या गीता परिवाराच्या अध्यक्षांनी आपल्या समोर प्रस्ताविक मांडलेला आहे. हा वर्ष 26-27 गीता परिवाराच्या स्थापनेला 40 वर्ष पूर्ण होत आहेत. जानेवारी मध्ये 40 वर्ष संपन्न होणार आहे. यासाठी गीता परिवार हा वर्ष चतुर्थ दशक महोत्सव म्हणून साजरी करणार आहे आणि त्याबाबत कार्य प्रारंभ झालेला आहे. गीता परिवार आपला एक उद्देश घेऊन या वर्षभरामध्ये चालत आहे. या माध्यमातून चतुर्थ दशक महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून 40 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प गीता परिवाराने ठरवलेला आहे. 40 लाख विद्यार्थ्यांसोबत संपर्क करणे
आणि गीता परिवाराच्या उद्देशाच्या नियमानुसार विविध ठिकाणी कार्यक्रम घेणे, त्यासाठी लागणारा मनुष्यबळ 4 लाख सदस्य या मोहिमेमध्ये जोडणे, तसेच 40,000 कार्यकर्ते या कार्यक्रमामध्ये जोडणे हा गीता परिवाराचा मुख्य उद्देश आहे. सगळ्या शाळेमध्ये साप्ताहिक वर्ग असो, मासिक वर्ग असो, 6माही वर्ग असो, या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचं आणि गीता परिवाराच्या उद्देशाच्या नियमानुसार विविध कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा करायचा असा आमचा या संकल्प आहे. आणि त्या माध्यमातून एक विशिष्ट पोर्टल गीता परिवाराने पूर्ण भारतासाठी निर्माण केलेला आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतो त्याच्या गीता परिवाराच्या बॅनरच्या अंतर्गत एक फोटोग्राफ व उपस्थित विद्यार्थी आणि उपस्थित कार्यकर्ते, उपस्थित शिक्षक अशा प्रकारचं त्यावर रिपोर्टिंग करणं आहे. आणि जानेवारीमध्ये जेव्हा स्वामी विवेकानंद जयंती राहील त्यावेळेस याचा भव्य कार्यक्रम आयोजित करून या सगळ्या संख्याचं मोजमाप त्या ठिकाणी होणार आहे. त्या माध्यमातूनच गीता परिवार आपला आजचा हा उद्देश या ठिकाणी आताच गीता परिवारच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की स्वामी विवेकानंदावर आम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे. स्वामी विवेकानंद एक योद्धा अशी ही संकल्पना गीता परिवाराने निर्माण केलेली आहे. आणि त्याचे काही विचार घेऊन गीता परिवार आपल्या या शाळेमध्ये येणार आहे. आणि या शाळेच्या मॅनेजमेंट कमिटीला मी आवाहन करतो व आपल्या शाळेव्यतिरिक्त आपण ज्या ज्या ठिकाणी सामाजिक संस्थेमध्ये कार्य करता त्या ठिकाणी गीता परिवाराला एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं. त्यामुळे आम्ही या विद्यार्थ्यापर्यंत, शिक्षकापर्यंत, पालकापर्यंत व कार्यकर्त्यापर्यंत पोहोचू अशी या ठिकाणी मी विनंती करतो. व मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि आपले 2 शब्द संपवतो. भारत माता की. माननीय सरदार नवनिहाल सिंगजी जागीरदार सर यांना मी निवेदन करते की त्यांनी देखील आपले इथे विचार मांडायचे आहेत. आज के इस कार्यक्रम के अध्यक्ष, नांदेड़ एजुकेशन सोसाइटी के अध्यक्ष डॉक्टर CA प्रवीण जी पाटिल जी, प्रमुख अतिथि सदिच्छा सोनी जी, नांदेड़ एजुकेशन सोसाइटी के सहसचिव हमारे मित्र नागापुरकर जी, नांदेड़ एजुकेशन सोसाइटी के कार्यकारिणी के सभागृह के मेरे सहकारी मित्र चिरंजीव लाल दागड़िया जी, सारिका बंग, नारायण मामड़ी, डॉक्टर उर्मिला मालू, गीता परिवार के यहाँ पर उपस्थित सभी सदस्य, मेरे बड़े भाई रमेश भाई सारडा और इस स्कूल के सभी शिक्षक और छात्रों, आज बड़ा खुशी का दिन है. गीता परिवार की ओर से ये कार्यक्रम पहली बार हो रहा है ऐसा मैं नहीं देख रहा हूँ. मैंने देखा है हर वर्ष कुछ ना कुछ गीता परिवार बच्चों को मदद करने का प्रयास करता है. पुस्तकों के रूप में, नोटबुक्स के रूप में, ड्रेस के रूप में ये कुछ ना कुछ शालेय साहित्य बच्चों को देते हैं, याद दिलाते हैं. मैं तो समझता हूँ गीता इस नाम में इतनी शक्ति है कि गीता परिवार का कोई भी सदस्य गलत काम कर ही नहीं सकता. इसलिए मैं समूचे गीता परिवार के सदस्यों को हृदय से शुभकामनाएं प्रदान करता हूँ. दूसरी एक बात, गीता परिवार की ओर से एक अपेक्षा व्यक्त की गई कि स्वामी विवेकानंद जी इनके यूनि पे कार्यक्रम लेने के लिए यहाँ पर हमें समय दिया जाए. गीता परिवार के सभी सदस्यों से मैं विनम्रता से कहता हूँ ये स्कूल आप ही की है, आप हम अलग नहीं हैं. मैं यहाँ पर शालेय समिति का अध्यक्ष होने के नाते, मुख्याध्यापक और हमारे सभी शिक्षक, पूरी संस्था तो आपके साथ है ही, लेकिन हमारे स्कूल के पर्यवेक्षक बच्चेवार मैडम जो है, मैं उनको ये जिम्मेदारी सौंपता हूँ आप सबके सामने कि स्वामी विवेकानंद जी का कार्यक्रम बहुत ही कुशल ढंग से वो इस स्कूल में लेंगे. आप उनसे संपर्क करें
पूरी स्कूल आपका साथ देगी और ये कार्यक्रम जरूर होगा। इतना कहते हुए मेरे शब्दों को विराम देता हूँ। धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सदिच्छा सोनी मॅडम यांनी देखील आमच्या चिमुरड्यांना आपले विचार इथे व्यक्त करावे। द्वारा आयोजित एजुकेशन सोसाइटी अंतर्गत आज प्राथमिक स्कूल में छात्राओं को गणवेश बांटप का जो कार्यक्रम हुआ है और अभी हो रहा है, इसमें मुझे आप लोगों ने यहाँ बुलाकर 2 शब्द बोलने के लिए अनुमति दी। मराठी बोलूं? कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सी ए प्रवीण पाटील, पदाधिकारी, मान्यवर शिक्षक वृंद आणि पालक, माझे प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। आज या गणवेश वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी मला मिळाल्याबद्दल मी गीता परिवाराचे मनपूर्वक आभार व्यक्त करते। आणि मी एक महत्त्वाचं सांगू इच्छिते की मंदिरात गेल्यावरच देव कळतो। मंदिरात गेल्यावरच देव कळतो म्हणजेच मंदिरात आपल्यासाठी पुजाऱ्यांनी किती चैतन्य निर्माण केले आणि आपल्याला देव किती चैतन्य देतो हे मंदिरात गेल्यावरच कळते। म्हणूनच संत तुकाराम महाराज सांगतात, जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। आज गीता परिवाराने गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा जो प्रयत्न केला आहे तो या अभंगाचा खरा अर्थ आपल्या कृतीतून दाखवून देतो। आज मिळणारा हा गणवेश केवळ कपडा नाही तर तो समानतेचे, शिस्तीचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे। गणवेश शाळेच्या गणवेशात प्रत्येक विद्यार्थी समान दिसतो। तिथे श्रीमंत गरीब असा भेद नाही, जिथे फक्त ज्ञान, मेहनत आणि संस्कार। आंबेडकर यांनी सांगितले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। यातील पहिले पाऊल म्हणजे शिक्षण, कारण शिक्षण माणसाला विचार देतं, आत्मविश्वास देतं आणि आयुष्य घडवतं। शिक्षण महिला बालकल्याण समितीची सभापती म्हणून या नात्याने मी नेहमीच एक गोष्ट मानते की एकही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये। समाजातील प्रत्येक मुलाला शिकण्याची संधी मिळाली पाहिजे, तरच आपल्या देशाचा खरा विकास होईल। गीता परिवाराने आज केलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे। अशा सेवाभावी संस्थेमुळे आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण होतो। शेवटी विद्यार्थ्यांना एवढेच सांगू इच्छिते की आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा, शिक्षकांचा आदर करा, मनापासून अभ्यास करा आणि आपल्या कर्तृत्वाचे, आपल्या कुटुंबाचे, शाळेचे आणि नांदेड शहराचे नाव उज्ज्वल करा। गीता परिवाराच्या या समाज उपयोगी कार्यक्रमासाठी मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करते आणि या सेवा कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देते। एवढे बोलून मी थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपण बघतोय गीता परिवाराचं माध्यमातून जी समाजाची बांधिलकी जोपासली जाते, ती बांधिलकी कशा पद्धतीने जोपासली जावी हे सुद्धा आपल्याला इथं दिसायला लागलंय। यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सी ए प्रवीण पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप कार्यक्रमाचा करावा। आजच्या या गणवेश वितरण समारोह निमित्त व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुण्या सौ सदिच्छा पाटील सोनी, सभापती शिक्षा महिला व बाल कल्याण समिती, शालेय समितीचे अध्यक्ष सरदार नवनियाल सिंहजी जहागीरदार, गीता परिवारच्या अध्यक्षा सौ सारिकाजी बंग, कोषाध्यक्ष नारायणजी मामडी, सचिव डॉक्टर उर्मिला मालू आणि आमचे टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष गंगा बिशनजी कांकर, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव कॉम्रेड प्रदीप अनंतराव नागापूरकर, माझे मित्र कार्यकारिणी सदस्य
CB दागड़िया जी, मुख्याध्यापक प्रशांत चौधरी जी, तसेच माझे प्रिय मित्र CA भगवानदासजी भुतडा, BH निर्णे, दुर्गा प्रसादजी तोष्णीवाल आणि उपस्थित सर्व गीता परिवारचे सदस्य, तसेच शिक्षक प्रतिनिधी आणि विद्यार्थी मित्रांनो, गणवेश वितरणाचा हा कार्यक्रम गीता परिवारातर्फे घेतला जातो. आत्ताच नवनिहाल सिंगचं भाषण मी ऐकत होतो आणि 2 ओळी मला सुचल्या. जिसने पढ़ी गीता उसी ने जिंदगी की जंग को जीता. तर महत्त्वाचं आहे गीतेचा सार, त्यातही कुरुक्षेत्रातल्या त्या युद्धाच्या वेळेला जे श्रीकृष्णाने सांगितलं की समोर कोण नातेवाईक आहे हा प्रश्न नाही, तो कोणत्या पक्षात आहे हा प्रश्न आहे. विरोधी पक्षात आहे का आपल्या पक्षात आहे, आणि त्यामुळे समोर नातेवाईक असला तरी त्याचं सरसंधान केलं पाहिजे. अर्जुनाचे हात डगमग होते आणि त्यावेळेला श्रीकृष्णाने हा संदेश दिला होता. तितकाच तो महत्त्वाचा आजच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा आहे. अनेक वेळेला आपण आपला नातेवाईक म्हटलं की त्याच्या चुकीच्या बाजूचं समर्थन किंवा त्याचं झाकण्याचं कार्य करत असतो. परंतु ते जर समाजाच्या हिताचं नसेल, ते जर राष्ट्राच्या हिताचं नसेल, तर त्याच्या विरुद्ध आपण कार्यवाही केली पाहिजे. हाच खरा गीतेचा संदेश आहे. परंतु आज आपण काय बघतोय की परिस्थिती बदललेली आहे. प्रत्येकजण कुणाला ना कुणाला घाबरतो. मी हे राजकीय बोलत नाही, मी सामाजिकही बोलत आहे की कोणीतरी मोठा व्यक्ती समाजातला, मग त्याचा कोणीतरी नातेवाईक आणि तो चुकीचं काम करतो तर त्याच्या विरुद्ध बोलण्याची ताकद आपल्यामध्ये राहिलेली नाही. त्यामुळे गीता परिवारचा प्रचार आणि प्रसार होणं हे आपल्या भारताच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. चांगले नागरिक जर घडवायचे असतील, फक्त धार्मिक म्हणून गीतेचा विचार नाही केला पाहिजे, तर मार्मिक म्हणून गीतेचा विचार केला पाहिजे. हे खूप या ठिकाणी महत्त्वाचं आहे. नाहीतर लोक जातात, माना डोलवतात, कथा ऐकतात, मोठमोठ्या कथा होतात. एक ठिकाणी अशीच कथा सुरू होती. शेठजी आणि त्यांचा मुलगा ती कथा ऐकायला गेला आणि महाराज सांगत होते, गौ ये माता होती है, गौ ये माता होती है, तो उसका अपन ने आदर सम्मान करना चाहिए. तो जो शेठजी होता तो धान्याचा व्यापारी होता. मुंड्यामध्ये त्याचं दुकान होतं आणि त्याने रस्त्यावर गहू ज्वारी वाळायला टाकली होती. आणि तो मुलाला म्हणतो की मी जरा घरात जाऊन येतो, तू इकडे लक्ष ठेव, कोणी जनावर आलं तर त्याला हाकल. कुत्रा येतं त्याला तो हाकलतो, पण गाय येते. मग गाय येते त्याला आठवतं की गौ तर माता होतीये, तो खाऊ देतो. शेठजी बाहेर येतो, अरे मूर्खा तुला कळत नाही का ती गाय आपलं अन्न सगळं धान्य खाऊन चाललेली आहे. तो म्हणतो, पिताजी अभी तो हम सुन के आए हैं कि गौ तो माता होती है, तो इसलिए मैंने कुछ उसको कुत्ता आया हकाल दिया, लेकिन गौ आई तो मैं कैसे हकालूं. तो म्हणतो शेठजी, अरे वो जहाँ अपन सुनते हैं वहाँ सुनने का, बाकी छोड़ देने का. म्हणजे अशा पद्धतीच्या कथा आजकाल भारतामध्ये पेव फुटलेला आहे. म्हणजे ज्या सासवा सुनाला त्रास देतात त्या तिथं जाऊन मान डोलवतात आणि घरी येऊन सुनेला त्रास देतात. म्हणजे त्या कथेला काय अर्थच राहत नाही, तो व्यर्थ आहे. अशा पद्धतीचे कार्यक्रम खूप समाजामध्ये घडत असतात. लाखो करोडो रुपये त्याच्यावर खर्च केले जातात. परंतु हा जो खर्च गीता परिवारने केलेला आहे तो खऱ्या अर्थाने सार्थक आहे असं मानतो. दुसरं महत्त्वाचं ह्याच्यामध्ये आहे की गणवेश काय असतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये युनिफॉर्म म्हणतो. व्हाय युनिफॉर्म हा प्रश्न जर आपल्याला विचारला तर हे मी म्हणतो सर्वात पवित्र कार्य आहे गणवेश वाटपाचं. याला जर गांभीर्याने बघितलं
तर गणवेश घातलेला विद्यार्थी कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या पंथाचा किंवा श्रीमंत किंवा गरीब ओळखता येत नाही. ह्या सगळे भेदभाव जर कोणी मिटवत असेल तर तो गणवेश आहे. म्हणून हा वेश परिधान करण्यासाठी जे गीता परिवाराने आपल्या हाती घेतलेलं कार्य आहे ते खरोखर सराहनीय असं मी मानतो आणि हे खूप पुण्याचं कार्य आहे. आणि गीतेचा प्रचार प्रसार हा झाला पाहिजे, राजकारणासाठी नाही तर समाजकारणासाठी झाला पाहिजे असं मानणाऱ्यापैकी मी आहे. स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल आता आमचे मित्र गंगा मिशनजी बोलले. बिलकुल आम्ही व्यासपीठ देऊ, परंतु त्याचा राजकीय वापर झाला नाही पाहिजे. कारण विवेकानंदजींचं खरं जे काही ज्ञान आहे, खरे जे काही विचार आहे, त्याचा गैरप्रचार आणि प्रसार करून काही लोक राजकारणामध्ये आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्याला आमचा विरोध आहे. कारण आमची संस्था ही समाजवादी विचारांवर आधारलेली संस्था आहे आणि त्यामुळे आम्ही कुठलाही भेदभाव करत नाही. येऊ द्या, पण प्रामाणिकपणे धार्मिक कार्याला सुद्धा या काही हरकत नाही. परंतु जर मुंह में राम बगल में छुरी अशा पद्धतीची जर वर्तणूक असेल तर ती आम्ही स्वीकारत नाही. परंतु सुदैवाने गीता परिवार हा खूप चांगला परिवार आहे. त्याच्यात कुठलाही राजकीय उद्देश आहे असं मी मानत नाही. जरी आमच्या मित्राच्या बायकोने इलेक्शन लढवलं होतं गंगा मिशनच्या, तरी मी मानत नाही की तिच्यात कुठला राजकीय, आणि सदिच्छाजी ज्या इथे आलेल्या आहेत त्याही कुठल्या राजकीय हेतून इथे आलेल्या नाही. त्या निव्वळ आणि निव्वळ समाजाच्या हिताच्या दृष्टीने काम करणारी ही संस्था आहे आणि त्याच्यात त्यांचा सहभाग नोंदवण्यासाठी आलेले आहे असं मी मानतो आणि मला विश्वास आहे की ते तसंच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो गीता परिवार आहे, मी जरी सदस्य नसलो तरी मला माझाच वाटतो. कारण माझे अनेक मित्र या गीता परिवाराचे सदस्य आहेत आणि खूप आनंद होतो की आमचा विद्यार्थी BH निर्णय हा विद्यार्थी आहे माझा DTLचा, तर BH निर्णय हे या ठिकाणी दागडियांसोबत आपल्या गंगा मिशनसोबत कार्य करतायत हे बघून खूप चांगलं वाटतं. असं आता ते खूप मोठे झालेले आहेत, तो भाग वेगळा. त्यांच्याकडून असं समाजकार्य घडत राहो ही माझी इच्छा आहे. आमचे रोटरियन गोपालजी बंग हे सुद्धा याचे सदस्य आहेत. रोटरीमध्ये त्यांचं योगदान खूप मोठं आहे आणि इथे सुद्धा ते योगदान देत आहेत. बजाजजी पण इथे योगदान देत आहेत. ही सगळी मंडळी, सारडाजी आहेत, सगळेच लोक अत्यंत प्रामाणिक आहेत. त्यांच्या उद्देशाबद्दल यत्किंचितही शंका कुणाच्याही मनात असता कामा नये, माझ्याही मनात नाही. माझ्या प्रिय मित्राचा भाऊ सुनील गट्टांनी सुद्धा याच्यामध्ये आहे. हे बघून मला खूप आनंद झाला की खूप चांगली लोक या ठिकाणी, मालूजी आहेत, ही सगळी चांगली लोक जी आहेत या ठिकाणी एका भावनेने, यांना कुठलंही इतर गोष्टी साध्य करायची नाही, प्रामाणिकपणे गीतेचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे. मी म्हणेल की गीता पठणाचा कार्यक्रम आपण आमच्या शाळेमध्ये घ्यायला काहीच हरकत नाही. आपण तो घेतला पाहिजे आणि तिच्यातनं विद्यार्थ्यांना ते विचार कळाले पाहिजे आणि एक चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना गोष्टीच्या माध्यमातून वगैरे जर आपण त्यांना सांगितलं ह्या वयामध्ये तर निश्चित त्यांच्यावर चांगले संस्कार होतील आणि त्याच्याने व्यक्ती किंवा भावी नागरिक घडवण्यासाठी आपली खूप मोठी मदत होईल असं मला वाटतं. गीता परिवारच्या ह्या कार्याबद्दल पुनश्च एकदा मी आपले अभिनंदन करतो आणि केव्हाही या गंगा मिशनची शाळा आपलीच आहे. शाळा जे काही आमच्या कार्यकारिणीचे सदस्य आहे, मी आहे, नवनियाल सिंग आहे, प्रदीप नागापूरकर आहे. काही इश्यू नाही, कितीही कार्यक्रम घ्या, एकच नाही वर्षात 10 घ्या, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही आमचं व्यासपीठ तुम्हाला उपलब्ध करून देऊ कारण तुम्ही चांगलं काम करताय. पुनश्च एकदा गीता परिवारचे मी इथे धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. विलासजी बिरादार सर हे एक योग शिक्षक आहेत, ज्यांचं नवज्योत फाउंडेशनच्या माध्यमातून संस्कार शिबिर जे आयोजित केलं जातं त्या संस्कार शिबिरामध्ये सुद्धा त्यांचं मार्गदर्शन सत्र होतं. तर त्यांचं स्वागत करण्याची विनंती आणि ते आपल्याही शाळेमध्ये एक योग शिक्षणाचं शिबिर आयोजित करू इच्छितात, तर त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटील सर यांना करते.
कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. डॉक्टर उर्मिला मालोजे यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावेत. जय श्री कृष्ण. आदरणीय कार्यक्रमाध्यक्ष डॉक्टर प्रवीणजी पाटील, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सदिच्छाजी सोनी, विशिष्ट अतिथी श्री नयनिहाल सिंगजी जहागीरदार, गीता परिवार मराठवाडा कार्याध्यक्ष श्री गंगाभिषणजी काकर, गीता परिवार नांदेडचे संस्थापक अध्यक्ष श्री चिरंजीलालजी दागडिया, गीता परिवार नांदेडच्या अध्यक्षा सौ सारिकाजी बंग, कोषाध्यक्ष श्री नारायणजी बांबडी, मंचावरील सर्व मान्यवर, सर्व दानशूर दाते, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यालय परिवार, गीता परिवाराचे सर्व सदस्य तसेच तेथे उपस्थित सर्व मान्यवरांना माझा सादर प्रणाम, सादर नमस्कार, सस्नेह नमस्कार. आजच्या गणवेश वितरण समारंभाच्या समारोप प्रसंगी सचिव या नात्याने आपणा सर्वांप्रती मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी अत्यंत आनंद आणि अभिमानाची बाब आहे. सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीणजी पाटील यांचे मनपूर्वक आभार. आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे आणि गरिमामय उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद निर्माण केली आणि शिक्षणासोबत संस्काराचे महत्त्व अतिशय सोप्या प्रभावी शब्दात आपण सांगितले. आणि सर आपण आम्हाला गीता परिवारातर्फे इथे क्लासेस किंवा म्हणजे काही मार्गदर्शन शिबिर घेण्यासाठी परवानगी दिली, त्यासाठी मनपूर्वक आभार. त्या निमित्त आम्ही इथे 12वा अध्याय शिकवू शाळेत आणि जे काही प्रोग्राम होते त्यासाठी आपल्या अनुमती आम्हाला नेहमीच मिळेल मी अशी अपेक्षा ठेवते. आपल्या प्रमुख अतिथी सदिच्छा सोनी यांचे विशेष आभार. त्यांचे मार्गदर्शन आणि उपस्थिती त्यामुळे या कार्यक्रमाची खूप शोभा वाढली. विशिष्ट अतिथी नयनिहाल सिंगजी जहागीरदार यांचेही मनपूर्वक आभार. आपल्या उपस्थितीने आणि प्रोत्साहनामुळे आणि आपल्या सतत सहकार्यामुळे ह्या कार्याला नवी प्रेरणा आणि बळ मिळाले. तसेच गीता परिवार मराठवाडा कार्याध्यक्ष गंगाभिषणजी काकर, गीता परिवार नांदेडचे संस्थापक अध्यक्ष चिरंजीलालजी दागडिया यांचे मनपूर्वक आभार. आपल्या मार्गदर्शनामुळे गीता परिवाराची सेवा, संस्कार आणि समाजकार्यातील वाटचाल अधिक दृढ होत आहे. गीता परिवार नांदेडच्या अध्यक्षा सौ सारिका बंग, अध्यक्ष कोषाध्यक्ष श्री नारायणजी बांबडी, सर्व गीता परिवारातील सदस्य, दानदाते यांचे विशेष आभार. यांच्या सहकार्य, समर्पण आणि सेवाभावामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, शिपाई वर्ग, संपूर्ण विद्यालय परिवार, फोटोग्राफर सगळ्यांची मनपूर्वक आभार. विद्यार्थ्यांची निवड, नियोजन आणि कार्यक्रमाच्या सर्व व्यवस्थांमध्ये त्यांनी दिलेले सहकार्य अत्यंत मोलाचे आहे. आज ज्यांच्या उदार सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले, सर्व दानशूर दाते सहकार्याप्रती आम्ही मनपूर्वक कृतज्ञ आहोत. आपले हे योगदान केवळ गणवेशाचे दान नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली एक अमूल्य गुंतवणूक आहे. माझ्या प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आज मिळालेला हा गणवेश परिधान करताना शिस्त, परिश्रम आणि संस्कार आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा. आपल्या आईवडिलांचे, गुरुजनांचे आणि विद्यालयांचे नाव उज्ज्वल करावे हीच आपल्याकडून अपेक्षा. शेवटी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनपूर्वक आभार. ईश्वरचरणी प्रार्थना करते की गीता परिवाराची सेवा, संस्कार आणि समाजहिताची अखंड वार्ता अशीच निरंतर आणि आम्हाला शाळेचे नेहमीच योगदान मिळेल, सहकार्य मिळेल. आपल्या सर्वांचा प्रेम, सहकार्य आणि सहभागाबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. जय हिंद, जय श्री कृष्ण. यानंतरचा गीता परिवाराचा कार्यक्रम असणार आहे बारणकर विद्यालयामध्ये. अशाच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप ते करणार आहेत. मगाशीच मी म्हणाले की सामाजिक बांधिलकीची जपणूक खरोखरच गीता परिवाराच्या माध्यमातून शिकण्याजोगी आहे आणि सर्वांना मी विनंती करते की सगळ्यांनी नाश्ता करून घ्यायचा आहे. गीता परिवाराच्या
विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाकडे समोर यावे.